नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 28 एप्रिलचा भाग तुम्ही ऐकत आहात आणि आजचा भाग जरा खरपूस दाखवलाय बरं का. खरंच खरपूस दाखवलाय, छानच आहे. तर बघा, सुरुवातीला आपण बघतोय या दोघांची नोकझोक सुरू असते पार्थ आणि काव्याची. खाली झोपण्यावरनं पार्थला वाटत असते हिने खाली झोपू नये काव्याने, म्हणून तो तिच्याशी वाद घालत असतो. काव्या म्हणते काही झालं तरी मी खाली झोपणार. पार्थ म्हणतो आपण एक काम करूया, आपण चिठ्ठ्या टाकूयात का, खाली कोण झोपेल आणि वर कोण झोपेल यासाठी. काव्या म्हणते आर यू ऑल राईट, तुम्ही काय बालिश आहात का, काहीही करताय आता. पार्थ म्हणतो मला करायचंय म्हणजे करायचंय, आता आपण चिठ्ठ्या. पार्थ काही काव्याचं ऐकत नाही आणि बालिशपणा करून 2 चिठ्ठ्या लिहितो. काव्या म्हणते झालं का, मला झोप आली आहे. पार्थ म्हणतो थांबाव जरा, लिहितोय. आता पार्थने त्यावरती सगळीकडे स्वतःचीच नावं लिहिलेली असतात बरं का, आणि ती चिठ्ठी अशी काव्यापुढे टाकलेली असते. आता काव्या म्हणते झालंय ना हे सगळं. पार्थ म्हणतो उचला ना आता, तुमच्या हाताने उचला, तुम्हाला काय वाटतं कोणाचं नाव येईल. काव्या म्हणते ऑफकोर्स मीच जिंकणार आहे आणि मीच खाली झोपणार आहे. पार्थ म्हणतो एवढा कॉन्फिडन्स, बघू बरं आता कोण जिंकतं. आता तो काव्याला एक चिठ्ठी उचलायला लावतो. तर काव्या चिठ्ठी उचलते आणि त्यामध्ये पार्थचं नाव निघतं. पण काव्या ते बघून जरा आश्चर्यचकित होते, कारण तिला असं वाटतं की तिचं नाव का नाही निघालं. पार्थ म्हणतो कोणाचं नाव निघालं. पार्थचं नाव बघून काव्या म्हणते तुम्ही कसे काय जिंकलात. पार्थ म्हणतो येस, मीच जिंकलो, कारण आज अंथरूण माझ्या नशिबात आहे ना हे. चला, किंग साईज बेड, क्वीन सारख्या झोपा, जा बरं, आता मला झोप आली आहे काव्या, झोपा, जा 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 जा. आता काव्या जरा आश्चर्यचकित होते की हे कसे काय जिंकले. असो, जरा इथे ओव्हर ऍक्टिंग वाटली. तर बघा आता पार्थ तिच्याकडे बघतच राहतो आणि म्हणतो आता असं वाटायला लागलंय मला उगाच चिठ्ठ्या पाडल्या मी, मला ना आता वर झोपायचंय. काव्या म्हणते अजिबात नाही, तुम्हाला वर झोपायची हौस नव्हती ना, खाली झोपायचं होतं ना, मग झोपा गपचूप खाली. तर अशा पद्धतीने या दोघांचं नातं थोडं हसत खेळत चिडत रागवत फुलत जात आहे. तर असो, आता पार्थने त्या दोन्ही चिठ्ठ्या पाहिल्या आहे, कारण त्या सगळ्यांमध्ये पार्थ असंच नाव असतं. आता काव्या पटकन उठते तेव्हा पार्थ ती चिठ्ठी लपवतो. आता काव्या म्हणते काय हो देशमुख, झोपला नाहीत का अजून. आता पार्थ म्हणतो हे काय, झोपतोय ना, काय झालं. काव्या आता थोड्या वेळ त्याच्याकडे बघते आणि मग म्हणते थँक्यू. पार्थ म्हणतो का बरं थँक्यू. काव्या म्हणते माझी मर्जी. पार्थ म्हणतो बाप रे, छान आहे तुमची मर्जी, गुड नाईट. असं म्हणून तो काव्याला गुड नाईट म्हणतो. मग काव्या पण चक्क त्याला गुड नाईट म्हणते रिप्लाय मध्ये. हे बघून पार्थला फार भारी वाटतंय. तो म्हणतो चला गुड नाईट आता काव्या पण झोपते आणि पार्थही झोपतो फायनली. असो, हे सगळे सीन तुम्हाला पडद्यावर बघायला छानच वाटतात ना प्रेक्षकांनो, म्हणजे स्क्रीनवर. मी एक्सप्लेन करते तेव्हा जरा लांबच जातं. तर असो, आता इकडे नंदिनी फोनवर कोणाशी तरी बोलतीये. तिला आनंद निवास मधनं फोन आलाय आणि आनंद निवासच्या अकाउंट मध्ये पैसे कमी आहे असं पलीकडून कोणीतरी बोलतंय. मग नंदिनी म्हणते अरे लक्षात आलं, आजी आजोबांचं, ओके, मोठं बिल होतं त्यांच्या दवाखान्याचं, बरं ठीक आहे, होऊन जाईल बाकीचं पेमेंट. आणखीन काही खर्च आहे का, बरं आणते, मी सगळं आणते. आता असं म्हणून तिने फोन ठेवून दिलाय. कोण होतं तिकडनं ते काही माहिती नाही. पण आता नंदिनी पुढे म्हणते या महिन्यापासून आपल्याला स्कॉलरशिप पण अनाऊन्स करायच्या आहेत ना, तुम्ही काही काळजी करू नका, आपण सगळं मॅनेज करूया, भेटूयात लवकरच. असं म्हणून ही फोन ठेवून देते, पण मनाशीच बडबडत असते अरे बापरे, आता आनंद निवासच्या अकाउंटला कमी झालेत पैसे, शिवाय या महिन्यामध्ये मुलांना स्कॉलरशिप अनाऊन्स करायची आहे, उद्यापासून सगळ्या लिस्ट चेक कराव्या लागतील मला, फंडिंगसाठी सुद्धा काही लोकांना भेटावंच लागेल, पण त्याआधी माझ्या पर्सनल अकाउंटला काही पैसे आहेत का हे बघते. असा विचार करून ती आता कुठेतरी गेली आहे. तर असो, आता पुढचं सीन आहे ना, तर त्यामध्ये ना प्रेक्षकांनो गुलकंद नावाचा एक सिनेमा येतोय, मराठी सिनेमा लॉन्च होतोय. तर या सिनेमाच्या प्रमोशनसाठी तुम्हाला काही कलाकार या मालिकेत आलेले दिसणार आहेत. आता पार्थ आणि नंदिनी एकदम ओरडतात बेल वाजल्यावर, आले माझे गेस्ट, आणि हे दार उघडतात. दार उघडल्या त्या मूवी मधले सगळे कलाकार दिसणार आहेत तुम्हाला. प्रसाद ओक, सई ताम्हणकर, समीर चौगुले. इथे सिनेमाचं टायटल ट्रॅक त्यांनी ऐकवलंय आपल्याला, प्रेमाचा गुलकंद असं काहीतरी नाव आहे. मग नंदिनी त्या सगळ्यांचं वेलकम करते आणि ओळख करून देते सगळ्यांची, म्हणजे जीवा आणि काव्याला ओळख करून देते. नंदिनी म्हणते या नीता ढवळे हे त्यांचे मिस्टर मकरंद ढवळे, म्हणजे सई ताम्हणकरची ओळख करून दिली आहे. मग आता ते जरा फनी कॅरेक्टर वाटतायत. त्यावर ढवळे म्हणतात ढवळे बोले तो ढवळा ढवळ करने वाले ढवळे नहीं, हम मध्यम वर्गीय सरळ मार्गी ढवळे है, हम मध्यम
नहीं ऐसे ढवळे है, असं ते समीर चौगुले कॉमेडी करतात. आता तिकडनं बघा प्रसाद ओकची ज्या मिसेस असतात त्या म्हणतात अगं बाई काय बोलताय हे. मग आता त्यांनी असं काहीतरी त्यांचं आय कार्ड दाखवलंय नंदिनीला आणि सांगतायत की मी असोसिएशन मध्ये काम करतो, हे बघा हे माझं आय कार्ड आहे. आता ते देताना ते जरा धडपडतात, मग त्यांची बायको त्यांना सावरत असते. असं जरा फनी सीन दाखवलाय. नंदिनी म्हणते ऍक्च्युली नीता मॅम ट्रॅव्हल एजन्सी मध्ये मॅनेजर आहेत, आमच्या आनंद निवासच्या टूर जातात ना आम्ही त्यांनाच सांगतो मॅनेज करायला. मग आता ते ढवळे म्हणतात मस्त करते बरं का ही, ते काय म्हणतात ते टूर सेंटर, अनेक वर्षापासून तिचे एकदम ते हे असतात ना, ते हे एकदम वा 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 गेस्ट नीता मॅडम म्हणजे नीता मॅडम अशी ती असं ते त्यांच्या बायकोची ओळख करून देत आहे. नंदिनी म्हणते अशाही आमच्या वरच्यावर गप्पा होतच असतात. मग आता त्यावर त्यांचे मिस्टर म्हणतात हल्ली आमची नीता अवांतर गप्पा खूप मारत असते, काय ग नीता, अगं ते चॅटिंग वगैरे नसते का करत तू. मग आता त्यावरती ते दुसऱ्या ज्या मिसेस आहेत त्या म्हणतात आमचे हे पण असेच करतात टिक 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 चॅटिंग, नाही का हो. आता त्यांना खूप अनकम्फर्टेबल होत असतं कारण त्यांची बायको मध्ये मध्ये बोलत असते. मग आता पार्थ म्हणतो टूर्स असल्यावर तुमचं फिरणं खूप होत असेल ना. मग आता ते ढवळे म्हणतात हो फिरणं म्हणजे काय, अहो टूर्स म्हणल्यावर फिरणं आलंच. अहो हे कसं आहे, एखादा बर्फाचा गोळा विकणाऱ्याला बाबा रे तुला हाताला थंड लागतं का असं विचारल्यासारखं आहे. आता त्यानंतर लगेच त्या दुसरे जे आहेत ना प्रसाद ओकच्या मिसेस त्या म्हणतात अहो बर्फावरनं आठवलं त्या रॉबिन हुडला बर्फामध्ये मारलं हो. अहो बॉडी खराब होत नाही ना बर्फात, ती ठेवायची असते बर्फात. थोडक्यात सांगायचं झालं तर अगदी असंबंध बोलतात हे दोघेही जण. आता पिक्चरचं प्रमोशन चालू आहे प्रेक्षकांनो, मजा चालू आहे. तर बघा हे काय बोलतायत हे नंदिनी आणि जीवाला काही कळेना. मग आता त्या म्हणतात एम फॉर मर्डर वेब सिरीज ओ ढवळे. अहो तुम्ही बघितली नाही का ढवळे वेब सिरीज, मस्त आहे एकदम. शेवटी ते म्हणत असतात मला माहिती नाहीये, ते त्यांच्या मिस्टरांना ऑकवर्ड वाटत असतं त्या संबंध बोलतायत तर. आता ते त्यांच्या मिसेस म्हणतात आमचे हे असेच आहेत, काही बघत पण नाहीत आणि काही बोलत पण नाही, पण हे एवढे फास्ट इंग्लिश बोलतात ना की मला कळतही नाही. तुम्हाला कळतंय का प्रेक्षकांनो मी काय बोलते, कारण मलाच कळत नाहीये मी काय बोलते. असो तर अशी गंमत जम्मत चालू आहे. ढवळे म्हणतात अहो त्या वेब सिरीजचे सबटायटल्स वाचायचे, ते हिंदीत असतात ना. आमची नीता फार जोरदार काम करते बरं का टूर सेंटर मध्ये. हा एकदम मस्तच. तुमचे मिस्टर मगाशी काहीतरी विचारत होते, तुमचे मिस्टर कुठे जायचंय का तुम्हाला. त्यावरती आता लगेच हा पार्थ म्हणतो नंदिनी माझी नाही माझ्या भावाची बायको आहे. लगेच आता त्या ढवळेच्या बाजूला ज्या मिसेस आहेत ना त्या ओकच्या त्या आता इथे मला त्या पात्राचं नाव माहिती नाहीये प्रेक्षकांनो, म्हणून तुम्हाला मेन्शन करायला मी कलाकाराचं नाव घेतलंय बरं का. तर आता त्या म्हणतात अरे वा जीवा भावाची जोडी शेतात, म्हणजे त्या मिसेस त्यांच्या जरा फनी दाखवल्यात. हे म्हणल्यावर काव्याला राग येतो. आता ते त्यांचे मिस्टर म्हणत असतात गप्प बस, जीवा शिवाची जोडी असते बैलाची शेतात काम करायला. मग आता त्या म्हणतात अगो बाई सॉरी माझ्या लक्षात आलं नाही, मी गंमत केली हं. मग आता पार्थ म्हणतो ही माझी जोडी काव्या माझी बायको आहे. त्यावरती ढवळे म्हणतात ऑफकोर्स. आता पार्थ म्हणतो तुम्ही ओळखता का माझ्या बायकोला. मग ढवळे म्हणतात नाही अहो असंच छान म्हणलं, नाही पण हे बघा हे माझं आय कार्ड. आता ते सगळ्यांना आय कार्ड वाटत फिरत असतात. काव्या म्हणते अच्छा सो ताईच्या या गेस्ट आहेत का, आणि हे कोण. मग आता ओळख करून दिली जाते. पार्थ म्हणतो हे गिरीश माने आहेत आणि त्यांच्या मिसेस रागिणी माने. मग आता ते नमस्कार चमत्कार करतात. आता ते गिरीश माने म्हणतात नमस्कार, मी जरा लँड डीलिंग वगैरे करतो, म्हणजे प्रॉपर्टी डीलर आहेत ते. त्यावरती त्यांच्या मिसेस म्हणतात हो आमच्या यांची एकदम मोठ्या लोकांसमोर उडबाईच असते, अशा तशा लोकांशी नाही. त्यावर जीवा म्हणतो आज तुम्ही नेमकं कसं काय येणं केलं. त्यावरती आता ते म्हणतात की माझ्या मुलाचं लग्न आहे सो पत्रिका द्यायला आम्ही आलो होतो. मग आता त्या मानेबाई म्हणतात हो यायचंय लग्नाला. आता त्यांनी चिवड्याचं पाकिट काढलंय पत्रिकेच्या ऐवजी. ते माने म्हणतात अगं पत्रिका राहिली काढायची, लगेच त्यांच्या लक्षात येत नाही. त्या म्हणतात अगो बाई माझ्या लक्षातच नाही आलं. मग पत्रिका काढतात त्या ते पाकिट ठेवून. मग पार्थ म्हणतो चला अभिनंदन तुमचं. नंदिनी म्हणते हो अभिनंदन तुमचं, तुम्ही पत्रिका आणली आहेत गोड घ्या ना जरा. मग आता तेवढ्यात मानेबाई म्हणतात अहो ते नको आम्हाला, आम्ही गुलकंद खातो, गुलकंद घ्या गुलकंद. आता पत्रिका वगैरे दिली जाते आणि गोड म्हणून गुलकंद दिला जातोय.
मग आता त्या ढवळेच्या मिसेस म्हणतात आम्ही पण आमच्या मुलीच्या लग्नाची पत्रिका द्यायला आलोय. मग ते ढवळे म्हणतात की हो हो हे घ्या. आता पत्रिका द्यायच्या ऐवजी त्यांनी पुन्हा त्यांचं कार्ड काढलंय द्यायला. मग आता त्यांच्या बायको म्हणतात अहो थांबाव जरा पत्रिका द्यावं. मग शेवटी पत्रिका बाहेर निघते आणि सगळे आमंत्रण देतात या या आमच्या मुलीचं लग्न आहे. ते म्हणतात माने की आमच्या मुलाचं लग्न आहे. तुम्हाला कळली असेल ना स्टोरी थोडक्यात. आणि नंदिनी आणि जीवाला पण गुलकंद दिला जातोय. आता उन्हाळ्यात प्रकृतीसाठी गुलकंद अतिशय चांगला. यावरनं ढवळे जरा छान गंमत जम्मत सुनवतात. मग पार्थ म्हणतो अरे वा 2-2 लग्नाचा मस्त जमलंय. नाही म्हणजे वेगवेगळी लग्न आहेत का दोन्ही म्हणजे एकाच मांडवामध्ये. त्यावरती ते म्हणतात नाही हो नाही ऍक्च्युली काय झालंय यांच्याच मुलीचं लग्न माझ्या मुलाशी जुळलंय असं ते माने सांगतात. प्रेक्षकांना तुम्हाला काही कन्फ्युजन झालं असेल स्टोरी ऐकण्यामध्ये तर मला कमेंट करून सांगा मी क्लिअर करेल. मग त्यावरती या मिसेस माने म्हणतात आहो आम्ही व्याही व्याही हो आम्ही म्हणजे आमचं ग्रुप सुद्धा आहे आम्ही व्याही प्यार के. त्यावर ढवळे म्हणतात आम्ही लग्नात गाणं पण फिक्स केलंय व्याही व्याही. मग आता लगेच त्या बोलता बोलता म्हणतात नीताचे आणि यांचे पूर्वीचे संबंध आहेत बरं का. हे ऐकल्यावरती एकदम त्या दोघांना खटकल्यासारखं होतं आणि एकदम सिरियस वातावरण होतं. मग माने म्हणतात म्हणजे तसं नव्हतं म्हणायचं माझ्या मिसेसला. मी आणि नीता एकाच कॉलेजमध्ये होतो. नीता सांगते की माझी मैत्री होती कॉलेजमध्ये पण माझं लग्न झालं ढवळेंशी. मग आता काव्या विचारते तुमची लग्नाची आधी मैत्री असूनही तुम्ही नातं एक्सेप्ट केलं. हे ऐकल्यावरती जरा जीवा काव्याला शॉकच बसलाय. म्हणजे जरा त्यांच्याशी सिमिलर अशी स्टोरी आहे ना. मग ते माने म्हणतात नाही हो वहिनी तुम्हाला वाटतं असं नाहीये आम्ही फक्त मित्र होतो कॉलेजमध्ये बस असं काही नव्हतं हो. मग ती ढवळे म्हणजे सई म्हणतात की माझं ठरलं होतं की आई वडिलांनी सांगेल त्याच मुलाच्या गळ्यात माळ घालायची म्हणून मी यांच्याशीच लग्न केलं. म्हणजे आमचं प्रेम जुळलं आणि आम्ही आता सुखाचा संसार करतोय. आता काव्य आणि जीवा असे जरा बेदरल्यासारखे एकमेकांकडे बघतात. मग ढवळे म्हणतात हो 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 प्रेम झालं आणि मग उत्तम संसार सुरू झाला. मग आता ते माने छान बोलतात प्रेम काय कधी कुठे कोणावरही कसंही होऊ शकतं ना आणि अगदी कुठल्याही वयात प्रेम होऊ शकतं. आता हे जेव्हा असं बोलतात तेव्हा जीवाला लागतो ठसका. मग ते ढवळे जीवाला पाणी देतात पटकन. जीवा म्हणतो थँक्यू. नंदिनी म्हणते माझा छोटासा प्रश्न आहे तुमची लग्नाच्या आधीची मैत्री आणि आता विहीण व्याहाचं नातं तुम्हाला कुठलं नातं आवडतं आधीचं की आताचं. मग आता हे अचानक हे दोघे वेगवेगळं उत्तर देतात. म्हणजे ते जे आहेत प्रसादजी ते म्हणतात आधीचं आणि या मिसेस ढवळे म्हणतात आताचं. दोघे एकमेकांकडे भेदरून बघतात. काहीतरी आहे प्रेक्षकांनो छान स्टोरी दिसते काहीतरी. माने म्हणजे ओक म्हणतात की प्रत्येक नात्याची आपापली वेगवेगळी गंमत असते ना तसंच काहीतरी लग्ना आधीचं प्रेम म्हणजे विंटेज काळासारखं असतं. तसल्या आठवणींनी कधी खुश होतो आपण कधी कासावीस होतो आणि ती आठवण असतेच नाही का. तर हे ऐकून जीवा आणि काव्याला खूप खटकतं कारण त्यांची स्टोरी जरा सिमिलर आहे ना. मग आता ती सई म्हणते लग्नानंतर जे होतं त्याला तुम्ही काय म्हणाल. पार्थ पटकन म्हणतो गुलकंद. मग पार्थ म्हणतो अहो लग्नानंतर होतच की प्रेम असं आमची आई सांगत असते. म्हणजे लग्नाआधीचं प्रेम गुलाब असेल तर लगेच या मिसेस माने म्हणतात अहो लग्नानंतरचं गुलकंद आधीचं काय त्याला काही अर्थ नसतो. दूध तापवायला ठेवलं ते उकळतं जातं की सांडून. पण आता मंद आचेवरती संसार करायचा छान नंतरचं जास्ती छान असतं ना प्रेम. मग आता या मिसेस ढवळे म्हणतात हो संसार जितका मुरत जातो तितकाच तो गोड होत जातो. मग आता ते सगळे म्हणतात मी काय म्हणतो आपण सगळे मिळून डेटवर जाऊयात का. पार्थ म्हणतो अरे वा म्हणजे. मग आता ते माने म्हणतात की प्रियकर प्रेयसीचीच डेट असते असं काही नाही ना. काय जीवा काय काव्या बरोबर बोलतोय ना मी. त्यांनी असा प्रश्न विचारल्या एकदम जीवा आणि काव्या घाबरून एकमेकांकडे बघतात. आणि फायनली या सगळ्यांची मीटिंग त्यांनी अचानक संपवली प्रेक्षकांनो अगदी अनएक्सपेक्टेड पद्धतीने. आणि एकदम नेक्स्ट सीनमध्ये असं दाखवलं की काव्या नूडल्स खातीये. एकटीच नूडल्स खात असते ती. आता पार्थ येतो तिथे आणि तिला बघत असतो. काव्या म्हणते असं का बघताय तुम्ही पार्थ माझ्याकडे. नूडल्स खाताना कोणाला बघितलं नाही का तुम्ही याच्या आधी. त्यावर पार्थ म्हणतो हो बघितलंय ना बऱ्याच जणांना बघितलंय पण तुम्हाला नूडल्स खाताना पहिल्यांदा बघतोय. काय हो कुठले नूडल आहेत घरचे आहेत का आपले. काव्या म्हणते हो तुमच्याच घरी केलेत पैसे देऊ का आता याचे. पार्थ म्हणतो नाही पैसे नको हो पण कधी कधी तुमच्या हाताने नूडल्स बनवून खाऊ घालत जा मला असं जरा चेंज म्हणून. आता काव्या म्हणते टाकलंय मी बटर नूडल्समध्ये तुम्ही कशाला लावताय बटर.
मग पार्थ म्हणतो वा वा वा, सेन्स ऑफ ह्युमर चांगला आहे तुमचा. फक्त काव्या म्हणते फक्त काय म्हणालात तुम्ही? पार्थ तोंडातल्या तोंडात म्हणतो तोंड कडू आहे तुमचं. मग काव्या म्हणते काय 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 म्हणालात तुम्ही? मग पार्थ म्हणतो अहो हे गुलकंद खा तुम्ही, गुलकंद खाल्ल्याने माणूस अजून गोड होतो असं आमची आई म्हणत असते. काव्या आता त्याच्याकडे रागाने बघते. मग पार्थ तिला कॉम्प्लिमेंट देतो, तसं तुम्ही मुंग्या लागाल इतक्या गोड आहातच. काव्या म्हणते काय म्हणालात? मग आता पार्थ तिच्या हातातली नूडल्स बाजूला ठेवतो आणि म्हणतो हा गुलकंद खा हो. मग काव्या म्हणते मला नकोय. पार्थ म्हणतो मगाशी ते पत्रिका द्यायला आले ते काय म्हणाले ऐकलत ना तुम्ही? संसार हा गुलकंदासारखा असतो, जेवढा मुरला तेवढा छान लागतो, खा हो तुम्ही, एकदा ट्राय करा ना. काव्या म्हणते नको मला. पार्थ म्हणतो अहो कधी कधी न आवडणारा पदार्थ पण कधी कधी आवडू लागतो. पदार्थाचं आणि माणसाचं सेम असेल नाही का? आता असं बोलून तिथून चुपचाप निघून जातो आणि काव्या त्याच्याकडे बघतच राहते आणि गुलकंदाकडे सुद्धा. तर प्रेक्षकांनो असा हा सीन त्यांनी रंगवला. कधी कधी काही सीन खूप असंबंध असतात ना प्रेक्षकांनो, डोक्यावरून जातात माझ्यासुद्धा. पण ठीक आहे, प्रयत्न करते मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगण्याचा. तर आता पुढच्या सीनमध्ये त्यांनी दाखवलंय की नंदिनीला आता पैशाची जरा चणचण भासते आणि ती पैशाची सोय करत असते आनंद निवास मधल्या मुलांसाठी. ती फोनवर बोलत असताना जीवा तिला ऐकतो. नंदिनीने आरूला फोन केलाय. ती म्हणत असते की अगं आरू घरीच आहेस ना? अगं कपाटातनं चेकबुक काढशील का? अगं मला ना जरा काम आहे, आनंद निवास मध्ये जा आणि ते चेक भरून ये आता, असं म्हणून तिने फोन ठेवलाय. जीवा तिला विचारतो काय झालं नंदिनी, ऑल ओके ना? नंदिनी म्हणते अरे वा, तुम्ही वर्कआउटला निघालायत का? जीवा म्हणतो हो अगं निघालो होतो, पण काय झालं, तू कोणाशी बोलत होतीस फोनवर? नाही म्हणजे तू आरुषीशी बोलत होतीस ना, चेकबुक वगैरे, तुला पैशांची गरज आहे का? नंदिनी म्हणते हो हो, ॲक्च्युली थोडी आहे गरज पैशाची, पर्सनल यूजसाठी नाही पण आनंद निवाससाठी. काय आहे ना, मुलांची फी, शाळेची फी, कपडे, औषधं या सगळ्यांसाठी पैसे तर लागतातच ना. आणि त्यात मे आणि जून या दोन्हीही महिन्यामध्ये आपण काही टॅलेंटेड मुलांना स्कॉलरशिप देतो. म्हणजे साधारण 51 मुलांच्या शिक्षणाचा खर्च आनंद निवास करत असतो. शिवाय काही पालकांकडे पैसे नसतात ना मुलांना शाळेत पाठवण्यासाठी, तर मुलांच्या एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीसाठी आपण सपोर्ट करतो. आपण काही ॲकॅडमिक म्हणजे ज्या कम्युनिटी आहेत ना त्यांच्याशी बोलून ठेवतो. काही स्पोर्ट्सचे क्लासेस वगैरे आहे, तिथे आपण रीतसर मुलांना शिक्षण देतो. म्हणजे उद्या हीच मुलं छान परफॉर्म करतील ना खेळामध्ये, स्पोर्ट्समध्ये, देशासाठी खेळतील, तेव्हा मी अभिमानाने सांगू शकेल ना की आमच्या आनंद निवासची हुशार मुलं आहेत. जीवा इम्प्रेस होऊन म्हणतो नंदिनी तू खूप छान काम करतेस ग, या स्कॉलरशिपसाठी तुला पैशाची गरज आहे का? नंदिनी म्हणते ॲक्च्युली ना काय आहे, आहेत माझ्या बँकेमध्ये पैसे, पण इतके मोठे पैसे, एवढी मोठी रक्कम नाही काढतायत, म्हणूनच आरुषीकडनं चेक मागवून घेतलाय. कधी कधी डोनर्स मॅनेज झाले, उदार असे देणगीदार मिळाले तर होतो खर्च मॅनेज, पण तसं नाही झालं तर मी स्वतःच्या अकाउंटमधनं टाकत असते पैसे. जीवा म्हणतो तू तुझ्या सॅलरीमधले सगळे पैसे त्यांना देतेस, मग तुझ्याकडे काय उरेल? आता नंदिनी म्हणते कसं असतं ना जीवा, पैशांचं काय आहे, आज आहे उद्या नाही, पण या लहान मुलांसाठी आपण जे काही करतोय ना, ते जे सुख आहे ना आणि तो जो आनंद आहे ना, तो प्राइजलेस आहे बघा. म्हणजे बघा ना कसं असतं, लोकांना अकाउंटमधून डेबिट झाल्याचा मेसेज आला ना की त्यांचा चेहरा पडतो, पण हेच त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे आले की त्यांना कसं भारी वाटतं, पोटामध्ये अशी मस्त फुलपाखरं उडतात. चला आपल्या अकाउंटला पैसे आले, म्हणजे माझ्या अकाउंटमधून या मुलांसाठी किंवा कुठल्याही गरजू व्यक्तीसाठी पैसे डेबिट झाले ना, ते जे फिलिंग होतं ना मला, ते माझ्यासाठी खूप भारी फिलिंग असतं. पैसे माझ्या अकाउंटमधून भलेही डेबिट होत असतील, पण माझ्या आयुष्यात जो आनंद क्रेडिट होतो ना, तो स्कॅन करून सुद्धा कोणी माझ्याकडून हिरावून घेऊ शकत नाही. बापरे, नंदिनी काय कॉम्प्लिकेटेड बोलते प्रेक्षकांनो, पण सुंदर बोलते. असो, आता जीवा तिच्याकडे बघतच राहतो. नंदिनी म्हणते असं का बघताय तुम्ही माझ्याकडे? जीवा म्हणतो तुझे विचार ना खूप आवडले मला नंदिनी, छान बोलतेस तू. मला खरंच असं वाटतंय की तू कायम अशा लोकांना मदत करत राहावीस, त्यासाठी तुझ्या अकाउंटला कायम पैसे राहावे. त्यामुळे तू प्लीज यापुढे तुला कधीही पैसे लागले ना तर माझ्याकडे माग. पण नंदिनी अचानक बोलून जाते, पण तुम्ही कुठून देणार? आता तिला माहिती आहे की जीवा सध्या काही करत नाहीये, त्यामुळे ती असं अचानक बोलून जाते. पण त्यामुळे जीवाला कदाचित वाईट वाटतं असं मला काहीतरी भासलंय आणि एपिसोड त्यांनी इथेच संपवला. आता पुढच्या भागामध्ये आपण बघणार आहोत वसू आत्या
नेहमीप्रमाणे टाइमपास करायला काव्याच्या मागे लागल्यात. अगं बाई कुठे चालली, जरा संसारात लक्ष दे, अभ्यासात दिवे लावायपेक्षा संसारात लक्ष दे. शेवटी पार्थ काव्याची बाजू घेत म्हणतो, आत्या संसार आमच्या दोघांचा आहे आणि आम्हाला ठरवू दे आम्हाला काय करायचं ते. काव्याने काय करायचं हा त्यांचा निर्णय आहे, आपला नाही. आता असं बोलल्यावर काव्या पार्थवर इम्प्रेस झालेली दाखवली. आता हा प्रोमो तर तुम्ही पाहिलाच असेल. काव्या जेव्हा पार्थकडे बघत असते तेव्हा पार्थ म्हणतो वेलकम. मग काव्या म्हणते काय? पार्थ म्हणतो तुम्ही आत्ता मनातल्या मनात मला थँक्यू म्हणालात ना. काव्या आता काहीच बोलत नाही. आता प्रेक्षकांनो असा होता आजचा भाग. हुश्श बाबा संपला. खूपच मोठा भाग होता आजचा आणि बरेच डायलॉग होते. आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही आहेत बरेच जण, चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून सपोर्ट करा. आणि दुसरं कोणाला एपिसोड आवडत असल्यास मित्रमंडळींना आणि नातेवाईकांना ही मालिका आवडत असल्यास त्यांना आपल्या या रिव्ह्यूचा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तर भेटूयात उद्या पुन्हा एकदा. तोपर्यंत टेक केअर. धन्यवाद. आजचा एपिसोड कसा वाटला आम्हाला सांगा. भेटूयात उद्या.